नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं सूचक विधान केलं आहे। लाडक्या बहिणीला आपण 1500 रुपये देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणार असं अजितदादा म्हणाले आहेत। पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना 2100 नेमके कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेले नसून ते अद्याप गुलदस्त्यातच आहे। बीडमधील कार्यक्रमात ते बोलत होते। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे हे तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर माझ्याकडे अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते। पंकजा मुंडे यांच्या विरोधातील त्या फाईल्स होत्या असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। आता यावर भाजप नेत्या आणि पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। पंकजा मुंडे यांनी कशावर प्रश्न आहे असं पत्रकाराला विचारले, त्यावर पत्रकाराने अंजली दमानिया असे म्हटले। यावर पंकजा मुंडे यांनी मला या प्रश्नावर बोलायचे नाही असे सांगत बोलण्यास नकार दिला। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेला सह्याद्री सहकारी साखर कारखाना सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वार्थासाठी वापरला। कारखान्यात घराणेशाही आणली। आता मात्र सह्याद्रीचा भावी अध्यक्ष सर्वसामान्य शेतकरीच असेल। तसेच कारखान्याचे नामकरण आदरणीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री सहकारी साखर कारखाना असे करू अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे। सध्या संपूर्ण देशात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेला वाद संपायचे नाव घेत नाही। एकीकडे काही लोक कबर हटवण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे अनेक नेत्यांनी आणि अगदी संघानेही याला वायफळ मुद्दा असे म्हटले आहे। या सगळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत। या पोस्टरवर औरंगजेब इथेच गाडला असे लिहिण्यात आले आहे। या पोस्टरची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे। एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडली आहे। एसटी महामंडळाचे अंदाजे 7000 कोटींची देणी थकली आहे। महामंडळातील भाडेवाढ करूनही अपेक्षित प्रवासी आणि उत्पन्न मिळालेले नाही। त्यामुळे एसटीची अवस्था करो या मरो अशा असताना दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण वेळ अध्यक्ष देखील उपलब्ध नाहीत। महामंडळाला अध्यक्ष नसल्याने मंजुरी अभावी 25हून अधिक फाईल निर्णयाविना पडून आहेत। त्यामुळे महामंडळाला तात्काळ पूर्ण वेळ अध्यक्ष देण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केले आहे। 10 वर्षीय बालिकेवर खेळण्याचा बहाणा करून 2 वेळा अत्याचार करणाऱ्या आणि संबंधित मुलीस मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या नराधाम युवकास 20 वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंडही ठोठावण्यात आलाय। अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के.एस. होरा यांनी ही शिक्षा सुनावली असून बापू उर्फ नितीश रमेश पाटोडे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। ही घटना नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यानची आहे। जातींमधील दुरावा संपवून बीडला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम करावे लागेल। कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात घेताना त्याचा रेकॉर्ड तपासा। आपण लोकांना कसं वागायचं सांगतो तेव्हा आपल्या अवतीभवती चुकीच्या प्रवृत्तीची असता कामा नये। एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबर किंमत पक्षाला आणि नेतृत्वाला मोजावी लागते असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। ते बुधवारी बीडच्या दौऱ्यावर आले असून ते आज जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार आहेत। पतीच्या आत्महत्येनंतर अवघ्या 72 तासात म्हणजे तिसऱ्याच दिवशी पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। सोलापूर शहरातील भगवान नगर झोपडपट्टी या ठिकाणी हा प्रकार घडलाय। व्यवसायाने पेंटर असलेल्या नवऱ्याने स्वतःला संपवण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला, तर बायकोनेही त्याच ठिकाणी जाऊन जगाचा निरोप घेतलाय। विनायक बाबूराव पवार आणि पूजा देवी विनायक पवार अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नीची नावे आहेत। IPL क्रिकेट सामन्यांवर मोबाईल फोनच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या आणि सट्टा घेणाऱ्या विरोधात जालना पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात 11 जणांच्या विरुद्ध कारवाई केली आहे, तर अशा गुन्ह्यांचा इतिहास असणाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बंधपत्र लिहून घेतले आहे। चाळीसगाव धुळे महामार्गावर भोरस शिवारात मंगळवारी 1 एप्रिल रोजी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भाजपचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच प्रकाश पाटील यांचा मृत्यू झालाय। मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। या संशयावरून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला होता। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।